पुढे महत्त्वाची बातमी नवी मुंबईमधून। नवी मुंबईमध्ये मतदानाच्या आदल्या दिवशी पुन्हा एकदा करणी केल्याची घटना समोर आलेली आहे असा आरोप होतोय। नेरूळ प्रभाग क्रमांक 23 मध्ये शिवसेनेच्या उमेदवारावर करणी करण्यात आल्याचा हा आरोप होतोय। उमेदवार दिलीप घोडेकरांच्या गाडीखाली काळ्या बाहुलीवर फोटो आणि लिंबू टाचण्या मारून पांढऱ्या कपड्यामध्ये ठेवल्याचा हा सगळा प्रकार समोर आलेला आहे आणि उमेदवारांमध्ये त्यामुळे एक प्रकारे भीतीचं वातावरण सुद्धा निर्माण झालं। मी सकाळी घराच्या बाहेर पडलो आता एक 10-15 मिनिटापूर्वी। मला ड्रायव्हरला बोललो गाडी काढा, आपल्याला बाहेर जायचं। ड्रायव्हर आला, ड्रायव्हरला पुढे दुसरी गाडी असल्यामुळं त्याने गाडी रिव्हर्स घेतली। तर त्याला गाडी रिव्हर्स घेताना तर ते असं काळी बाहुली, लिंबू आणि त्या बाहुली माझा फोटो लावला, टाचण्या टुचल्या दिसल्या। मग मी खाली येऊन लोकांशी बोलत होतो, तर त्या लोकांसमोर मला फोन आला की असंच झालं। मग मी लगेच त्या ठिकाणून इथे आलो। बघतो तर हे असा प्रकार आहे, काळी बाहुली आहे, तिला फोटो लावलेला आहे, टाचण्या टोचलेल्या आहेत आणि लिंबू आहे, त्या लिंबाला सुद्धा टाचल्या।